महत्त्वाचा प्रश्न काय आहे की हा गुटखा आपल्याकडे बॅन आहे, सुगंधी तंबाखू बॅन आहे आपल्याकडे, आणि आपण बघतोय की जर काही दिवसांनी बातमी येते की इथे इतका पकडला, तिथे इतका पकडला, साऊथमधून येणारा, नॉर्थमधून येणारा, गुजरातच्या बाजूने येणारा, ह्या लॉबीचं करायचं काय आता? ह्याच्यावरती जर प्रतिबंध टाकायचं असेल, खरंच महाराष्ट्रातून गुटखा जर बॅन करायचं असेल तर हे शक्य आहे का? पहिली गोष्ट, कारण की याच्यामध्ये लॉबीज आहेत, याच्यामध्ये खूप मोठे हात आहेत, काही वेळेला मोठ्या पॉलिटिशियन्स आणि यांच्यासुद्धा त्यांच्यामध्ये साठगाठ असलेली आपल्याला बघायला मिळते. म्हणून हा प्रश्न आहे की हे थांबवायचं कसं? कारण सर्वाधिक कॅन्सरचं प्रमाण जर कशामुळे असेल तर ते गुटख्यामुळे, आणि आपण ग्रामीण भागामध्ये बघतोय की काय अवस्था आहे तरुण मुलांची, आणि ती लिटरली ॲडिक्ट झाली आहे. दिवसामध्ये 10-10, 20-20 पुड्या या ब्रँडच्या त्या ब्रँडच्या मिळत आहेत आणि डबल टिबल रेटने लोक घेत आहेत. तर हे याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं की एक नॅशनल लेवलला याच्यावरती खूप विचार मंथन चालू आहे. सेंट्रल ॲडवायझरी कमिटी आहे आणि हा अधिकार बॅन करण्याचा कोणाचा आहे? तो फूड सेफ्टी कमिशनरचा आहे. तो प्रत्येक स्टेटच्या फूड सेफ्टी कमिशनरला सेक्शन 330 अंतर्गत गोष्टी बॅन करण्याच्या, प्रोहिबिट करण्याचे अधिकार दिलेले आहेत. तर म्हणजे इट इज हा बॉल इन द स्टेटच्या गव्हर्नमेंटच्या आणि फूड सेफ्टी कमिशनरच्या कोर्टामध्ये आहे. ज्यावेळेस गेली मिटिंग झाली त्यावेळेस हा विषय डिस्कस केला गेला आणि फसाईने असं ॲडवाईज केलं की जवळजवळ सर्व विचार करा, सर्व स्टेटने याच्यावरती बॅन केलं पाहिजे. हे त्याच्यावर डिस्कशन झालं. त्यांनी सांगितलं की EHS करावं असं त्यांचंही म्हणत आहे आणि ऑब्व्हियसली सो आहे. त्याच्यामुळे प्रत्येक स्टेटचा हा कॉल राहणार, हे ऑब्व्हियसली आहे. आता महाराष्ट्रात बॅन आहे का? तर बॅन आहे. 2012 पासून बॅन आहे. त्याचं प्रोडक्शन आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, ट्रान्सपोर्टेशन आहे, स्टोरेज आहे, सेलिंग आहे, सगळं बॅन आहे. मॅन्युफॅक्चर त्याच्यामुळे महाराष्ट्रात नाही आहेत. असेल तर खूप चुकून कुठेतरी असेल, कोणी सांगितलं तर आपण ते कारवाई करून माहिती भेटली तर करतो आपण त्याच्यातलं. स्टोरेजच्या बाबतीत सुद्धा अलाउड नाही आहे, म्हणजे गोडाऊन वगैरे सुद्धा अलाउड नाही आहे. तर मला गेल्या काही महिन्यात भेटले की बऱ्यापैकी मग हे गोडाऊन जस्ट बॉर्डरच्या पलीकडे शिफ्ट केले गेले आहेत. म्हणजे आपण जसा मोकोका लावला आणि त्याच्यानंतर कारवाई जो आहे तसं काही शिफ्ट केले गेले. ट्रान्सपोर्ट मोडस ऑपरेंडी पण त्यांनी चेंज केले. जे ट्रकच्या आणण्याच्या ऐवजी आता तुमच्या स्कॉर्पिओ गाड्यातून आणायचे, डायरेक्टली रात्री 10 वाजता नंतर आणायची, कधीतरी सकाळी 4च्या आत ते डिस्ट्रीब्यूट करायची. शक्य झालं तर अगदी म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर मला जे माहिती आहे असं की त्यांचा प्रत्येकाचा एक जिल्हा लेवलला एक कोऑर्डिनेटर अपॉइंट आहे, प्रत्येक तालुक्याला आहे, प्रत्येक शहरामध्ये आहे. त्याच्याकडे जातो, तो डिस्ट्रीब्यूट करतो आणि खाली जातो. असं प्रॉपर पॅरलल नेटवर्क आहे. बापरे. आणि हे पॅरलल नेटवर्क आपल्याला उद्ध्वस्त करायचं आहे. त्याच्यामुळे रेग्युलेटरीच्या जशी माहिती भेटते आपण तर कारवाई करतो. बऱ्याच कारवाया दिसल्या. त्याच्यामुळे FIRमध्ये आता बघितलं तर आपण फक्त फसाई ॲक्ट पुरतंच मर्यादित न राहता आपण BNSचे पण कलम त्याच्यामध्ये अगदी 123 फोन टाकलेले आहेत. FIRमध्ये पोलिसही त्याच्यामध्ये कॉपरेट करतायत. इन्व्हेस्टिगेशन होऊन जिथं अगदी मॅन्युफॅक्चर आहे त्यांना आम्ही FIRमध्ये घेतोय, सो दॅट मकोका आपण सर्वांपर्यंत लावू, हे आपण त्याच्यातून करतोय. बऱ्याच वेळ सोशल मीडियामध्ये तुम्ही टपऱ्यावरती कारवाई करताना मॅन्युफॅक्चर महाराष्ट्रात नाही म्हणून ते आपण त्याच्यावरती पकडू शकत नाही. पण ज्या ब्रँडवरती करतो त्या ब्रँडची सगळी जी कंपनी त्याला आपण FIRमध्ये इन्व्हॉल्व करून घेतो, जी मधली चेन असे त्यांना करतोय. याच्यात खूप इझी वे आहे. म्हणजे बॅन करायला अगदी 24 तास पण लागणार नाही. खाणं बंद करा. डिमांड बंद झालं की सप्लाय ऑटोमॅटिक बंद होईल. काय असे प्रोडक्ट ॲडिक्टिव्ह असतं की ते खाल्ल्याशिवाय लोकांना कोणत्याही गोष्टीचं, कोणतीही गोष्ट, साखरेचं पण ॲडिक्शन असतं. ते सोडायचं की नाही आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामुळे दोन्ही बाजूने काम करायला ॲज अ रेग्युलेटर म्हणून डेफिनेटली आपल्याला काम करावं लागणार आहे. जे बॅन आहे त्याच्यावरती एक्स्ट्रीम पॉसिबल आपल्याला कारवाई करणं अपेक्षित आहे. म्हणून मकोका पण ऑर्गनाईज करतोय. काही केसेस डॉजिरो बनवण्याचं काम चालू आहे, अंतिम टप्प्यात आहे. डेफिनेटली पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला मकोकाच्या काही केसेस रजिस्टर झालेल्या दिसतात. येस अगदी दिसतील त्याच्यामध्ये. गुटखा लॉबी आता इथं पाय ठेवायचा नाही, थोडं बिलकुल ठेवला नाही पाहिजे. कारण अदरवाईज जे मी म्हटलं की लाईफ इम्प्रिझनमेंट पासून जे काय करायचे ते आपण त्याच्यामध्ये करू. तर काही त्याच्याबद्दल क्वेश्चनच नाही, कुठेही दुमत नाही आहे आणि याच्यामध्ये कुणाचंही काही दुमत असण्याचं कारण पण नाही. पण त्याचबरोबर एका बाजूने होत असताना दुसऱ्या बाजूने नागरिकांनी एवढं बघितलं पाहिजे की हे आपण आपल्या कोणत्याही दृष्टिकोनातून, हेल्थच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही, कुटुंबाच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्या आर्थिक स्थितीवरती होतो कुटुंबाच्या. म्हणजे आता मला सांगण्यात आलं की कुठून तरी गुटखा घेण्यासाठी जे 20 रुपयाला काय 3 पुड्या भेटायच्या, आता ते 100 रुपयाला एक भेटली तरी काही करून घेण्याचा प्रयत्न होतो. कशासाठी करतोय आपण हे सगळं? हे तुमचं लाईफ, त्याची नाही काही दिवस त्रास होईल तुम्हाला, अडिक्शन झालंय, डिॲडिक्ट व्हायला थोडा वेळ लागेल, काउन्सिलिंग आहे, दॅट इज पॉसिबल. पण तुमचं परमनंट आयुष्य चांगलं राहू शकतं. ग्रामीण भागामध्ये आता तुम्ही जसे बिडून येता, मी साताऱ्यातून, आपलं डिफिकल्ट आहे ना थोडं त्या पोरांना समजावून सांगणं, त्यांच्यापर्यंत पोहोचणं. त्यासाठी काही कार्यक्रम हाती घेण्याची तुम्हाला गरज वाटते की हे जरा काउन्सिलर असला पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी, जिल्हा वैद्यकीय अधिकारी काउन्सिलिंग असतात खूप चांगले NGOs. मी हेल्थ डिपार्टमेंटला काम केलं, मला माहिती त्या ठिकाणी काउन्सिलिंग असतात.
ते काउन्सिलिंग केलं जातं. प्लीज आपण तिथं डी ॲडिक्शनचा प्रोग्राम आपण घेतला तर डेफिनेटली फायदा होतो. हे कुणाच्याही हेल्थसाठी चांगलं नाही आहे. आणि म्हणून म्हणजे मला तर एका मित्राने सांगितलं की आय थिंक नागपूरचा की हे झाल्यानंतर त्यांच्याकडे जी मेड सर्वंट होती ती 8-10 दिवस आलीच नाही. तर तुम्ही विचार काय आली नाही? ते म्हणे गुटखा भेटायचं बंद झालं त्याच्यामुळे मला चक्कर यायला लागलं, मी येऊ शकत नाही. बापरे. म्हणजे ह्या लेवलला गेलेलं आहे ते ॲडिक्शन. 8 दिवस चक्कर ये, ट्रीटमेंट करा 8-10 दिवस लागतील. प्लीज डू अवे विथ इट. हे करणं गरजेचं. भयंकर परिस्थिती. म्हणजे नागपूर आणि त्या भागात तुमचं हे बनवतात त्याला, खर्रा. ते याच्यापेक्षा आणखी हॉरेबल प्रकार आहे तो. त्याच्यापेक्षा डेंजरस आहे तो. बँड आहे. काय कॉज त्याच्यामुळे काय म्हणजे ते काय ते सुपारी बांधतात, ते कोणतरी लोकल लेवलला काहीतरी बनवतं, त्याच्यात तंबाखू टाकतात, बऱ्याच काय गोष्टी टाकतात आणि त्याप्रमाणे चाललेलं आहे. कॅन्सर आणि बाकीचे ॲब्सोल्यूट. तुम्ही कॅन्सरचं प्रमाण बघा त्या पद्धतीत आणखी तुम्हाला जास्त जास्त ओरल कॅन्सर पर्टिक्युलरली. तर हे शासनाने रेग्युलेशन म्हणून केलेलं आहे. पण अल्टिमेटली रेग्युलेशन विल बी किंवा लॉ कोणताही त्याच वेळेस सक्सेस होईल ज्यावेळेस तो सोशली ॲक्सेप्टेबल होतो. तर सोसायटीने ॲक्सेप्ट करावा लागतो, नुसतं थिअरी नाही, प्रॅक्टिसमध्ये. आणि म्हणून तो जर करायचं असेल तर कंझ्युम करणं बंद केलं, डिमांड बंद केलं की ऑटोमॅटिकली तुमचं मार्केटच बंद होईल. मार्केट बंद झालं की ऑटोमॅटिकली आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षामध्ये सिगारेटचं किंवा याचं प्रमाण कमी झालं. काय झालं? अवेअरनेस वाढला, लोकांनाही म्हणायला लागले. सेम परिस्थिती याच्यामध्ये. तुम्हाला तेच पैसे चांगलं फूड करण्यासाठी, चांगलं आयुष्य जगण्यासाठी वापरा ना.